नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. मैथिली ठाकूर कोणत्या राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण आमदार ठरलेले आहे? बिहार या राज्याच्या इतिहासातील मोस्ट यंगेस्ट आमदार ठरलेले आहे. मैथिली ठाकूर ही बिहार राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण आणि सध्या कार्यरत असलेली भारतातील सर्वात तरुण आमदार ठरले आहे. तिचे वय 25 वर्षे 3 महिने 20 दिवस इतके असून तिचा मतदारसंघ अलीनगर आहे. तिने महाराष्ट्रातील रोहित R.R. पाटील यांचा सर्वात तरुण आमदाराचा विक्रम मोडीत काढला आहे. बाल साहित्य पुरस्कार 2025 मध्ये मराठी भाषा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सुरेश सावंत यांना मिळालेला आहे. बाल साहित्य पुरस्कार 2025 अंतर्गत सुरेश सावंत यांना मराठी भाषा पुरस्कार मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार त्यांच्या आभाळ माया या काव्यसंग्रहासाठी देण्यात आला. हा पुरस्कार 24 मान्यताप्राप्त भाषांमध्ये दिला जातो आणि बक्षिसांचे स्वरूप 50,000 रुपये रोख रक्कम आणि कांस्य पदक असते. आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद मध्ये भारतीय संघाने एकूण किती पदके जिंकले? 10 पदके जिंकली. ढाका बांगलादेश येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण पदकांसह 10 पदके जिंकून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले. यामध्ये पुरुष रिकर्व संघाने 18 वर्षांनंतर सुवर्ण पदक जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. पहिले रामोजी उत्कृष्टता पुरस्कार 2025 समारंभ कोठे आयोजित करण्यात आला होता? हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हे हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या रामोजी उत्कृष्टता पुरस्कार 2025 समारंभात सहभागी झाले होते. हैदराबाद हे युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी मध्ये समाविष्ट झालेले भारतातील पहिले शहर आहे. मारम जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळते? मारम जमात ही मणिपूर या राज्यात आढळते. मारम जमात प्रामुख्याने मणिपूर राज्याच्या अंतर्गत आढळते. ही जमात मणिपूरमधील सर्वात मोठ्या आदिवासी जमातींपैकी एक आहे. केंद्र सरकारने जनमन योजनेअंतर्गत या मारम नागा जमातीच्या विकास, कल्याण आणि सांस्कृतिक संवर्धनासाठी नुकतेच 9 कोटी रुपये मंजूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारंडा वनला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा आदेश कोणत्या राज्याला दिला आहे? झारखंड या राज्याला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सारंडा वनला वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा आदेश झारखंड राज्याला दिला आहे. झारखंडमध्ये उधवा सरोवर आहे, ज्याचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. प्रमुख भ्रष्टाचार योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी ऑपरेशन मिडास कोणत्या देशाने सुरू केले आहे? युक्रेन या देशाने सुरू केले आहे. हे ऑपरेशन युक्रेनच्या नॅशनल अँटी करप्शन ब्युरो आणि स्पेशलाइज्ड अँटी करप्शन प्रॉसिक्युटर ऑफिसद्वारे चालवण्यात आलेली एक मोठी भ्रष्टाचार विरोधी चौकशी आहे. या ऑपरेशनमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सुमारे 100 दशलक्ष म्हणजेच कोटी रुपयांपेक्षा जास्त भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. रौलाने महोत्सव नावाचा पारंपरिक उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? हिमाचल प्रदेश या राज्यात साजरा करण्यात आला. हिमाचल प्रदेशमध्ये रौलाने महोत्सव हा पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला. हा महोत्सव सोनपऱ्यांच्या विदाईसाठी साजरा केला जातो, ज्या कठोर थंडीत ग्रामस्थांचे रक्षण करतात अशी तेथे मान्यता आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातील संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास अजय वॉरियर 25 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? राजस्थान येथे करण्यात आले आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास अजय वॉरियर पंचेसचे आयोजन महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे करण्यात आले आहे. हा या सरावाचा 8वा संस्करण आहे. या 14 दिवसांच्या द्विपक्षीय सरावाची सुरुवात 17 नोव्हेंबर 2025 रोजी झाली असून तो 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय अपराध प्राधिकरणाने मृत्यूची शिक्षा सुनावली? बांगलादेश. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय अपराध प्राधिकरणाद्वारे मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. शेख हसीना देश सोडून भारत आल्यानंतर मोहम्मद युनूस हे सध्या बांगलादेशचे पंतप्रधान आहेत. ICC महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीचे आयोजन कोणत्या शहरात केले जाईल? बँकॉक या शहरात केले जाईल. ICC महिला इमर्जिंग नेशन्स ट्रॉफीचे आयोजन थायलंडची राजधानी बँकॉक येथे केले जाईल. ही स्पर्धा 20 ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे. बँकॉकमधील थर्ड थाई क्रिकेट ग्राउंड आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ग्राउंड या 2 ठिकाणी हे सामने खेळवले जातील. एशियन बीज काँग्रेस 2025 चे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? मुंबई या शहरात करण्यात आले आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील BKC येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कारगिल शहीदांच्या स्मरणार्थ शौर्यवनचे उद्घाटन राजस्थानमध्ये कोठे केले? जैसलमेर येथे केले. शौर्यवन हे थारच्या वाळवंटात उभारलेले एक अनोखे कॅक्टिक कम बॉटनिकल गार्डन आणि लाईट अँड साऊंड शो आहे, जे भारतीय सैनिकांचे शौर्य आणि बलिदानाला समर्पित आहे. हे शौर्यवन कारगिल शहीदांच्या स्मरणार्थ राजस्थानच्या विधानसभा भवनाच्या परिसरात स्थापित केले जाईल. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.